हाय मंडळी, तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मी तुमच्यासाठी खूपच सर्वात जास्त सगळ्यांना पाहिजे होता असा व्हिडिओ घेऊन आले आहे. आणि ज्यांचा कोणाचा केकचा बिझनेस आहे, जे घरी बसून होम बेकर बिझनेस करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरच्या घरी केक तुम्ही बनवत आहात आणि केक ऑर्डर्स कशा घ्यायच्या तुम्हाला माहिती नाही आहे, सुरुवातीला काहीच कळत नाही आहे, तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्या फॉलो करा आणि तुम्हाला नक्कीच केक ऑर्डर्स येतील, हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला त्या टिप्स सर्व काही जाणून घेता येतील. आणि जर तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी नाही पडल्या तर तुम्ही मला सांगा, मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल, हे तुम्हाला प्रॉमिस आहे. तर मित्रांनो, तुम्ही केकचा बिझनेस चालू केला आहे तर सर्वात अगोदर काय करायचं? तर सुरुवातीला तुम्ही सर्व सामान घ्यायचं आणि स्टार्टिंगला जास्त सामान घेत बसायचं नाही, खर्च जास्त करायचा नाही. लागेल तेवढंच क्वचित सामान घ्यायचं आणि त्यातूनच आपण नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. तर बिझनेस सुरू करण्याअगोदर काय करायचं? सर्वात अगोदर तुम्ही केक बनवत आहात हे लोकांना कसं माहिती द्यायचं? तर लोकांना कळण्यासाठी तुम्ही त्यांचे नंबर्स अगोदर स्वतःजवळ घ्या आणि सर्वांना असं सांगायचं नाही की मी केक बनवते, मी केक बनवते. याच्याने काय होतं, लोकांना असं वाटतं की अरे, ही केक बनवते आणि सगळ्यांना सांगत फिरते, म्हणजे हिला येतो का नाही काय माहिती, नुसताच प्रचार करत फिरते. तर असं अजिबात करायचं नाही. सर्वात अगोदर तुम्ही केकचं सामान घेतलं आणि एक छोटासा केक बनवायचा आणि तुमच्या शेजारी कुणी असेल तर त्यांना खायला द्यायचा. त्याची चव त्यांना टेस्ट करायला सांगायची आणि त्याच्यानंतर त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा. त्यांना जर तो केक आवडला तर ते तुमच्याकडून नक्की ऑर्डर करतील. आणि याच्यानंतर जर तुमच्या घरात कोणाचा बड्डे असला, समजा एखाद्या लहान मुलाचा बड्डे असला, तर तुम्ही त्याच्या बड्डेला केक बनवायचा आणि इतका अट्रॅक्टिव्ह केक बनवायचा की जे कोणी केक पाहायला आले असतील किंवा त्या बड्डेसाठी आले असतील तर त्यांनी तो केक बघून असं म्हटलं पाहिजे की अरे यार, खरंच किती छान केक बनवला आहे, कुठून बनवला आहे आणि कुठून आणला आहे, असं त्यांना प्रश्न पडला पाहिजे. असा युनिक केक बनवून तुम्ही सर्वांसमोर बड्डे सेलिब्रेशन करायचं. म्हणजे 4 लोक तुमच्या केकला विचारतील आणि तेव्हा तुम्ही सांगायचं की मी केक बनवते आणि ऑर्डर्ससुद्धा घेते. तर तुम्हाला काही लोकांच्या ऑर्डर्स यायला चालू होतील आणि तुम्ही त्यांचे व्हॉट्सॲपचे नंबर जे असतात ते सेव्ह करून ठेवायचे आणि तुमचे जे नवनवीन केक बनवलेले असतात ते व्हॉट्सॲपवरती फोटोज शेअर करायचे. आजकाल व्हॉट्सॲपला स्टेटस खूप ठेवतात, तर व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवायचा एकदम ॲट्रॅक्टिव्ह फोटो बनवून. जे कोणी तुमचं स्टेटस बघणार त्यांना कळेल की तुम्ही केक बनवता आणि कसे बनवतात ते देखील ते लक्ष देऊन बघतात. आणि असं विचार करायचं नाही की आपलं स्टेटस बघतात आणि केक घेतील की नाही माहीत नाही. ते तुमचं स्टेटस आवर्जून बघतात आणि जरी तुम्हाला त्यांनी सांगितलं नसलं, तुमच्या केकचं कौतुक केलेलं नसलं, तरी त्यांच्या मनामध्ये असते की हिने केक कसा बनवला आणि ती कसं बनवते. फोटो वगैरे ते लक्ष देऊन बघतात आणि जेव्हा तेव्हा त्यांना केक पाहिजे असेल तर ते नक्की तुमच्याकडून ऑर्डर करतात. तर हा झाला व्हॉट्सॲपचा प्रकार. तर आणखीन एक सोशल मीडिया आहे, जे आहे इंस्टाग्राम. त्यावरती सुद्धा तुम्ही केकचा प्रचार करू शकता. एक इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करायचं, जर ऑलरेडी असेल तर तेच वापरायचं. त्याच्यावरती तुम्ही केकचे फोटोज शेअर करायचे आणि हो, जिथे तुम्ही राहता तिथलं लोकेशनसुद्धा त्याच्यावरती टाकायचं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ईमेल, जे काही तुमचं कॉन्टॅक्टचं असेल ते त्याच्यावरती शेअर करायचं आणि लोकेशन शेअर करायचं. म्हणजे जिथले ती लोकेशनची लोकं असतात ते तिथे ट्रॅक होऊन तुम्हाला केक ऑर्डर्स देतात. ते देखील एक चांगला उत्तम प्रकार आहे. फेसबुकवरती आजकाल तुम्ही केकचे फोटो शेअर करून ऑर्डर्स घेऊ शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा केक एकदम चांगला पाहिजे, टेस्ट पाहिजे केकला. जर तुमच्या केकला टेस्ट असेल तर एकदा क्लायंट केक घेऊन गेला तर तो नेहमी तुमच्याकडेच केक घ्यायला येईल. नवीन केक बनवताना तुम्ही काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करा. असं नाही की सिंपलच केक बनवायचे. वेगवेगळे केक बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे क्लायंट आला असेल आणि त्याला जर काही आयडिया नसेल तर तुम्ही त्याला स्वतः केकची कसं बनवायचं ती आयडिया सुचवा आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचे थोडे 4 पैसे आगाऊ गेले तरी चालेल, पण स्टार्टिंगला तुमचा प्रचार होण्यासाठी तुम्ही युनिक केक बनवण्याचा प्रयत्न करा आणि त्या क्लायंटलासुद्धा ते केक आवडतील. त्यांच्याजवळ जे काही बड्डेला कस्टमर्स असतील किंवा जे काही लोकं येतील बड्डे सेलिब्रेशनसाठी, ते सुद्धा विचारतील की हा केक कुठून आणला आणि ते सुद्धा मग तुम्हाला ऑर्डर्स देतील. पण तुमच्या केकची चव एकदम चांगली पाहिजे, एकदम ॲट्रॅक्टिव्ह केक पाहिजे. सुरुवातीला जर क्लायंट कमी पैशामध्ये केक मागत असेल तर तुम्ही कमी पैशामध्ये द्या, स्वतःचे 4 पैसे जास्त घाला आणि
चांगला ॲट्रॅक्टिव्ह केक बनवून द्या, त्यांना छान डिझाईन द्या. तेव्हा कस्टमर तुमच्याकडे आणखीन केक घेतील आणि ते दुसऱ्यांनासुद्धा सांगतील की त्यांनी कमी पैशामध्ये इतका छान केक बनवून दिला आहे. ही एक खूप छान ट्रिक आहे तुमच्या केकचा बिझनेस वाढवण्याची. हळूहळू तुम्ही नंतर त्याची प्राईस वाढवा, काही हरकत नाही. आणि आजकाल लोकांना जर तुम्ही सांगत फिरला की मी केक बनवते असं, तर ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. जेव्हा ते तुमच्या हातचा केक खातात तेव्हाच त्यांना वाटतं की ही खरंच चांगला केक बनवते. आणि हो, तुम्ही केक बनवताना खूप स्वच्छतेचं ध्यान ठेवा. लोकांना स्वच्छ आणि एकदम चांगला केक आवडतो. तर कशा वाटल्या तुम्हाला या टिप्स? नक्की तुम्हाला उपयोगी पडतील अशी आशा करते.